नमस्कार, मी सोनाली भालेसेन. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुण्यात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढण्यात आली. महानगरपालिका निवडणूक 2017 मध्ये ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला असून फेरनिवडणूक झाली पाहिजे या मागणीसाठी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या मोर्चाला पुण्यातील बालगंधर्व चौक येथून सुरुवात करण्यात आली आणि संभाजी उद्यानासमोर या ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यावेळी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर सर्वच पक्षांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचा हा विजय ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामधून झाला असल्याची शंका विरोधी पक्षांकडून वर्तवली जात असल्यामुळे फेरनिवडणूक व्हावी अशी मागणी पराभूत उमेदवार आणि मतदारांकडून करण्यात आली आहे. नमस्कार, मी पद्मा कांबळे, सिंहगड रोड 34 मधून आता अपक्ष म्हणून उमेदवार होते. ईव्हीएम मशीनमध्ये जो घोटाळा करून हे मतदान म्हणून जे दावा करतात हा ठोक पद्धतीने चुकीचा आहे. कारण ज्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे किंवा ज्या मतदाराची आमची घेतली गेलेली नाही किंवा जमेत धरली जात नाहीये ती बघता सर्व लोकांनी येऊन ते केलेलं आमचं सांत्वन आणि दिलेलं मत हे आम्ही तुमच्यासाठीच दिलेलं आहे सांगून जे आम्हाला जो विश्वास दिलेला आहे तो नक्कीच आमच्या जनतेचा खोटा ठरणार नाहीये. पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन पहा, नक्की हा आकड्यामध्ये बदल दिसणार आहे आणि जो काही आमच्यावरती झालेला अन्याय हा भरून काढण्याची क्षमता जनतेमध्ये आहे हे आम्ही दाखवून देतो आहोत. आमच्या सर्वांनी आम्हाला साथ द्या आणि झालेल्या आमच्या अन्यायाला तुम्ही आमच्या बरोबरीने व्याचा फोडा अशी मी विनंती करते. मी पल्लवी शिवाभाऊ पासरकर, माणिकबाग हिंगणे सनसिटी 34 मधून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. आता ईव्हीएम मशीनमध्ये आपण जो पाहतोय हा घोटाळा सगळ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे. तर आम्हाला सर्वांनी न्याय द्यायचा, जेणेकरून ज्या भागामध्ये मी 15 वर्ष जर कार्यरत असेल तर त्या भागामध्ये मला फक्त 50 मतं असू शकतील हे पॉसिबल नाही आहे. कारण इलेक्शन झाल्यापासून लोक जी भेटत आहेत की आम्ही यांना मतदान केले नाही तर हे निवडून आले कसे, आणि मला ज्या ऑपोजिट लेडीज होत्या त्यांना प्रत्यक्ष कुणी पाहिलेले नाही आहे. त्यांना 400 पैकी 350 मतं जर एका पेटीतून असतील तर हे पॉसिबल नाही आहे. तर आता आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि याला वाचा फोडणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणं गरजेचं आहे. प्रभाग क्रमांक 30 मधून मी निवडणूक लढवली. खरं तर पाहता माझ्याकडे स्लम एरियामध्ये खरं बोगस मतदान व्हायला हवं होतं, परंतु ते सरिता नगरी, रक्षलेखा अशा सोसायट्यांमधून हे बोगस मतदान झालं. म्हणजे भाजपची कार्यप्रणाली ही किती पारदर्शक आहे आपल्या समोरील ईव्ही मशीनच्या द्वारे त्यांनी जे केलेलं आहे. ईव्ही मशीनमध्ये जो प्रोग्राम सेट केला आणि प्रत्येक मत हे कमळाला जात होतं, अशा पद्धतीने त्यांनी घोर लोकशाहीचा खून केलेला आहे. आणि जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलेलं नाही, कारण प्रत्येकजण येऊन सांगत होतं की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. 2003 साली मी स्वतः बहुसदस्यीय पद्धतीला विरोध केला होता. हायकोर्टमध्ये मी याचिका दाखल केली होती आणि त्याच्यानंतर 2007ला वॉर्डस्तरीय इलेक्शन झाले. त्यानंतर लोकांनी जे मोदींना डोक्यावर घेतलं आणि लोकसभेला इलेक्शन झालं मोदी लाट म्हणाले, विधानसभेला इलेक्शन झालं मोदी लाट म्हणाले, पूर्णपणे लोकांनी दुर्लक्ष केलं. ज्या ईव्ही मशीनमध्ये त्यांनी हे बोगस मतदान केलेलं आहे आणि आत्ताही त्याच पद्धतीने मतदान केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ज्या विकसनशील देश आहे, मग जर्मनीमध्ये सुद्धा ईव्ही मशीनचं द्वारे वोटिंग हे बंद केलेलं आहे, बॅलेट पेपरवर आलेले. तेव्हा आम्ही पुणेकर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी म्हणतो की इथून पुढचं इलेक्शन हे बॅलेट पद्धतीनेच व्हावं आणि पुन्हा एकदा फेअर इलेक्शन व्हावं. यासाठी आम्ही जेवढी काही ताकद लावेल तेवढी आम्ही ताकद पुणेकर या ठिकाणी लावणार आहोत आणि फेअर इलेक्शन हे झालंच पाहिजे. जवळजवळ 50 वर्ष मी पुण्यामध्ये राहतोय, माझा जन्म इथला आहे. आजपर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती, भाजपचं नाव सुद्धा नव्हतं. तर कॉपी करून जसं माणूस पास होतो तर यांनी कॉपी केलेली आहे. यांच्यात जर दम असेल त्यांनी कुस्ती रणांगणामध्ये लढली पाहिजे. अशी पाठीमागून कुस्ती लढून भाजपने उपयोग नाही. मी काँग्रेसचा 50 वर्षाचा कार्यकर्ता आहे. मी एवढंच सांगतो, पूर्वीची जी पद्धत होती मतदानाची ती राबवा आणि मग पहा कुस्ती फडामध्ये खरी खेळली गेलेली आहे. अशी पाठीमागून कुस्ती बिल्डर लॉबीने लढू नये एवढंच मी आव्हान भाजपला देतो. तर मी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवली. मी मनसेची पुणे शहर उपाध्यक्ष आहे. गेली 5-7 वर्ष सातत्याने काम करून सुद्धा
यावेळेला माझ्या पदरी फक्त 700-750 मतं पडली आणि मला काय विजयीच व्हायचं आहे असं नाही समज जर तुम्ही भाजपची लाटे म्हणता, पण निदान आमची हक्काची मतं तरी आम्हाला द्या. माझ्या भागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये सर्वाधिक काम केलेली, प्रत्येक व्यक्तीशी परिचय असलेली मी एकमेव महिला होते. बाकी सगळ्या नवीन होत्या, कोणाची तरी सून, कोणाची तरी पत्नी. आणि असं असताना सुद्धा 1 महिना अगोदर, इलेक्शनच्या 1 महिना अगोदर हा भाजपचा ज्योतिषी हा मला भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही मनसेच्या ना, कशाला लढताय, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, आमच्यासाठी काम करा, तुम्हाला फक्त मुश्किलनी 500-700 मतं पडणार आहेत आणि पुणे शहरामध्ये 1 MIMची जागा लागणार आहे, तुम्हाला मुश्किलनी 3 ते 4 सीट मनसेला मिळणार आहेत आणि बाकी सगळ्या जागा आमच्या 12-15 हजारच्या लीडनी भाजपच्याच येणार आहेत. तर माझा प्रश्न हा आहे की आत्तापर्यंत माननीय गिरीश भाऊ बापट जे पुण्याचे अतिशय म्हणजे पालकमंत्री तर आहेच, पण मुरब्बी नेते आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. अजितदादा, माननीय अजितदादा पवार असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, त्याच्यानंतर आपले पुण्याचे खासदार शिरोळे साहेब असतील, ही इतकी दिग्गज मंडळी असताना सुद्धा भाजपला एक चांगली परंपरा होती. ही परंपरा या एक व्यापारी, एका बिल्डरनी राजकारणात प्रवेश करून ही सगळी भाजपची म्हणजे पूर्ण त्यांची तत्त्व यांनी धुळीला मिळवली. म्हणजे एक वेळ होतं की आम्हाला भाजपविषयी खूप अभिमान वाटायचा की एक दूरदृष्टी असलेला अभ्यासू असा हा पक्ष आहे, अटल बिहारींसारखे चांगले नेते या ठिकाणी आहेत. परंतु ज्या पद्धतीने ही सगळी गुंड मंडळी यांनी आणलेली आहेत आणि या गुंड मंडळींमुळे ही सगळी, कारण हे सगळं डोकं या लोकांचंच आहे, यांनी सांगून जी आकडेवारी दिली आहे या आकडेवारीवर आमचा आक्षेप आहे. हे मशीन सगळं मॅनिप्युलेटेड होतं. या मशीनमध्ये पूर्ण, कारण अनेक ठिकाणी आम्ही बूथवर सुद्धा आवाज उठवला, तर जे मतदान केंद्राचे अधिकारी होते तर त्यांनी आमच्याबरोबर वाद घालून लोकांना सांगितलं, बघा हे तुमचे उमेदवार कसे आहेत. अशा पद्धतीने आमचे वाद झाले. तर आम्ही सर्वप्रथम मागणी करतो की फेर निवडणूक व्हावी आणि इथून पुढे भविष्यामध्ये परदेशामध्ये ज्या मशीनवर बॅन केले, आपला देश काही डम्पिंग यार्ड नाही आहे की लोकांनी बॅन केलेल्या वस्तू आपण इकडे वापरात आणाव्यात. तर ही मशीन पहिल्यांदा बंद करावी, अगदी साध्या पद्धतीने बॅलेट पेपरवर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी चिठ्ठी पद्धतीने जरी मतदान केलं तरी चालेल, पण ते विश्वासार्ह असावं, जे लोकशाहीला मानणारं असावं. तिला वोट केलंच नाही आणि आम्ही यांनी ते जे बाहेरचं रिजेक्ट मशीन आणलेले आहे आणि यांनी त्यांना मशीनला कनेक्ट करून ठेवलेलं होतं आधीच आणि ते आम्ही त्यांना BJP सरकारला मत केलंच नाही. आमचे मुस्लिम समाजाचे किती 30,000 बांधवांनी त्यांना मतदान केलेच नाही, तरी ते बटन आम्ही कोणताही बटन दाबलं की ते BJPला वोट जातात आणि याची मला जाणीव आहे. आणि मी ते बोलिंग बूथवर गेल्यानंतर मी त्यांना विचारलो, हे बटन का नाही दाबत? हो बोले, तुम्हाला अटक करू, हे करू. त्यांनी आमच्यावर ऑब्जेक्शन केला आणि मला तिथं बोपडीत बसून ठेवलं आहे आणि मग नंतर त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि हे यांची जे बाहेर देशातलं रिजेक्ट मशीन आहे, हे बोगस मशीन आहे. हे मतदान सगळं व्यवस्थित नाही झालेलं आहे आणि माझी घोर निंदा यापेक्षा निषेध करते. त्याचं कारण असं आहे, संजय काकडे आदल्या 2 दिवस सांगतात 92 सीट येणार, नाही तर मी राजकारण सोडणार. म्हणजे ह्यांनी आधीच तयारी केली, मशीनमध्ये आधीच फॉल्ट करून ठेवला, कुठलंही बटन दाबा, कमळाला मतदान जाऊ द्या, या पद्धतीनं हे सरकारने केलेलं आहे. आणि मी म्हणते हे फक्त आता मनपापर्यंत साठी नाही झालेलं, तर जे यांचे 8 आमदार निवडून आले आणि 1 खासदार, हे सुद्धा खोटेच आहेत. कारण असं कधीच शक्य नाही होत की सगळेचे सगळे आमदार यांचे आणि खासदार यांचा. आता महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण पोलीस खाता यांच्या नाचण्यावर नाचत होतं. बाकीच्या सगळ्या उमेदवारांना साधं फिरलं तर त्यांना अटक करत होते आणि BJPचे लोक पैसे वाटत होते तर त्यांना सहकार्य करत होते. 4200 माझं मतदान होतं, ते गेला कुठं? या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांचं मतदान गिळलंय, खाल्लंय. आणि मला त्यांना म्हणायचं, अरे तुमच्यात दम असेल ना, समोर या, समोर लढा, असं पाठीत खंजीर खुपसू नका. तुम्हाला काही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे साधे वाटतात का? सगळे जाऊ उसळलेला सगळे फेकून देतील तुम्हाला लांब, हे माहिती नाही त्यांना. आणि आम्ही आता सगळेजण एक आहोत, तुम्ही बघाच. संजय काकडे दूर नाही दिल्ली, तुम्हाला गाडून टाकू आम्ही. खडकमाळी महात्मा फुले पेठ अतिशय बहुजन वस्ती असलेला हा वॉर्ड असून या वॉर्डमध्ये नारायण चव्हाण यांचं गेले 20 ते 25 वर्ष कार्य होतं. नारायण चव्हाण हे अतिशय शिवरशीर असताना देखील की एक भाजपचा उमेदवार ज्याला 20 दिवसापूर्वी तिकीट डिक्लेअर होतं आहे आणि तो विजयी होतो आहे. म्हणजे 25 वर्षाची कार्यकर्ती, 25 वर्षाचा जनसंपर्क हा एका बाजूला आणि 20 दिवसाचा उमेदवार हा निवडून येतो, हे अशक्य गोष्ट आहे. परत तुम्हाला सांगायचं झालं, भाजप सरकारने ही जी इलेक्शन जी लादली गेली पब्लिकवर, पहिली गोष्ट पुणे महानगरपालिकेच्या स्लिपच कोणाला पोचते झाल्या नाही.
हाच जर विषय आहे जर भाजपने उचलून धरला असता तर ह्या एका विषयावरच इलेक्शन ही कॅन्सल होऊ शकली असती. मतदारांना तर स्लिपच माहीत नाही आहे. तुम्ही मतदारांची पद्धत बूथ वाईज करता येते. एका वॉर्डमध्ये 850 मतदार ठेवून बूथ वाईज तुम्ही 86 त्याचे बूथ पाडता येते. तर हे कसं काही शक्य आहे? परत 4 मशीनचा गोळ तुम्ही सांगताय आणि ऐन वेळेस एकाच मशीनवर तुम्ही 2-2 कलर घेताय. तर अशिक्षित माणसाला हे कळण्यासारखं नाही. जिथं सुशिक्षित माणूस त्यालाही आतमध्ये गेल्यावर 2 मिनटं लागत होती की कुठलं बटन दाबायचं, तो कलर लक्षात ठेवायचा का मतदाराची खून लक्षात ठेवायची. आणि ह्यामध्ये अपक्ष उमेदवारांचं एवढं मरण झालेलं आहे कारण का त्यांना पॅनल करूनही एक चिन्ह देण्यात आलेलं नाही आहे. त्यांना वेगवेगळी चिन्ह देण्यात आलेली कारण का ह्यांना तो प्रचार असा करायचा होता की 4 कमळाला मत द्या, कलर बघू नका, नंबर बघू नका, 4 कमळं दाबा. कारण का यांनी सेटिंगच असं केलं होतं तुम्ही 1 कमळ दाबलं की ऑलरेडी 3 कमळं दाबली जायची आणि ते मत यांच्या पदरात पडलं जायचं. तर नारायण चव्हाण सारखा उमेदवार पडतो आणि मग भाजपचा उमेदवार हा त्यांच्यापेक्षा फक्त 1200 मतांनी विजयी होतो. मग ते नारायण चव्हाणला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे का नाही पाडू शकले? तर नारायण चव्हाण हे विजयी होणारच नेतृत्व होतं. आणि आमच्या पब्लिकची सर्वांची मागणी आहे की तुम्ही जर सर्वांना एकत्र केलं वार्ड क्रमांक 18 मधले तर तुम्हाला ती ताकद दिसून येईल की मतदार स्वतः सांगतील की मी बाबा नारायण चव्हाणलाच मतदान दिलेलं आहे. 11-12 हजारच्या माणसाला मतं पडली पाहिजे होती, तो बरोबर बीजेपीच्या उमेदवाराच्या यांनी बरोबर 1000-1200 मतांनी का मागे येतो. आणि आम्ही संपूर्ण बूथ वाईज जर कलेक्शन मांडलं की जिथं भाजपचं काही चालू शकणार नाही. भाजपचे एक दुसरे उमेदवार पेपरमध्ये त्यांचे लेख येते फ्लॅटचे खंडनचे व्यवहार त्यांनी केले, मारहाण केली, लेडीजला मारहाण केली, त्यांनाही मतं पडता येते. प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मी स्वतः संगमवाडीमध्ये राहण्यास असून संगमवाडीमध्ये 5300 टोटल आमचे मतदार होते. तर गावातनं मला फक्त जवळजवळ 200च्या आसपास पण मतं मिळाली नाही. आणि गावातले लोक विचारत आहेत की ताई आपली मतं गेली कुठे. आज मातंग समाजाची, आमचे सासरचे धोबी समाजाचे असे मतदान मिळून टोटल 4,500 ते 5,000 मतं अपेक्षित होतं. अगदी निवडून येण्याच्या ह्यांनी नव्हतं उतरलो, पण आपली ताकद निदान किती आहे ते अपक्षाद्वारे आम्हाला सिद्ध करायचं होतं. पण जर मशीनद्वारे घेतला, आज अमेरिकेसारखा प्रगत देश सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेत होतं, मग आपण ईव्हीएम मशीनचा वापर का करतो? आज नोटबंदी झालं की लगेच यांचे 2 दिवसात सगळे ह्यांचे ॲप तयार झाले की चला तुम्हाला नोटाबंदी आहे तर तुम्ही नोटा नाही आहे तर तुम्ही ह्या कार्डाद्वारे वापर करा. म्हणजे भाजप हा ॲपमध्ये सॉफ्टवेअरमध्ये अगदी तज्ज्ञ आहे. त्यामुळे त्यांना हे काय मॅनेज करणं अवघड नव्हतं. जर प्रत्येक मतदार बूथवरती आणि मशीन जिथं होते तिथं जॅमर बसवले असते तर आज खऱ्या उमेदवारांना न्याय मिळालाच असता. आणि आम्ही आज कुठल्या पक्षाच्या वतीने बोलत नाही, सर्व पक्ष याच्यासाठी एकत्र आलोय की अन्याय बऱ्याच लोकांवर झालाय. जे निवडून यायला हवे होते, माझ्या भागात ज्या महिला फिरकल्या सुद्धा नव्हत्या त्या निवडून आल्यात. आम्ही गावातनं 3 उमेदवार उभे होतो वेगवेगळ्या पक्षातर्फे, पण आज मागासवर्गीय महिला म्हणून मला गावातनं 1,500 ते 2,000 मतं झाली आहेत. मग ह्यांनी अपक्षांची मतं का घेतली? मग जर तुम्हाला हेच करायचं होतं, तुम्ही जर 2 दिवस आधी, आपला मुलगा 10वीला असला तरी आई वडील सांगू शकत नाही की त्याला किती टक्के मिळतील, पण ह्यांनी निकालाच्या 2 दिवस आधी ह्यांनी सुतोवाच केलं की आम्हाला एवढ्या जागा मिळतील. हे कशाच्या जोरावर? म्हणजे ह्यांच्याकडे निकाल तयार होता, ह्यांच्याकडे अशी यंत्रणा कार्यरत होती. शासनापासून ते महानगरपालिके सगळी ह्यांचीच सत्ता आहे. असं असेल तर निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या ना. 1000 उमेदवारांना तुम्ही कशाला नाचवलं उन्हात आणत? तुम्ही सगळ्यांना लेटर देऊन टाकायचे, बाबा हे भाजपचे नगरसेवक, लोकशाही बंद करू ना. अशा पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमची जी हिटलरशाही हुकुमशाही चालू करा. आणि हे जरी आता न्याय मिळालाच पाहिजे, ह्याच्या पुढे ज्या काही निवडणुका होतील त्या बॅलेट पेपरवर झाल्या तरच माझं सगळ्यांना आव्हान आहे की तरच मतदारांनी बाहेर पडा मतदान करायला, अन्यथा मशीनवरती कुणी मतदान करणार नाही. हा निर्णय या निवडणुकीद्वारे आपण घेऊया. धन्यवाद. येत्या काळात देशात 5 मोठ्या बँका ठेवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय संप पुकारला. 5 मोठ्या बँकांचे स्टेट बँकेत विलिनीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तसेच येत्या काळात देशात 5 मोठ्या बँका ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील 10 लाख बँक अधिकारी व कर्मचारी यांनी 1 दिवसीय संप पुकारला. या देशव्यापी संपामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे, तसेच सामान्य नागरिकांचे देखील हाल झाले आहेत. स्टेट बँक ऑफ पटियाळा, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनीकरण करण्यास बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र सरकारने सर्व विरोध धुडकावून हे विलिनीकरण पूर्ण केले. येत्या दिनांक 1 एप्रिल पासून या बँकांचे अस्तित्व संपणार असून त्याचा परिणाम म्हणून 50,000 कर्मचारी व अधिकारी यांचा रोजगार गेला असल्याने बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्याला संयुक्तपणे विरोध केला आहे.
पुणेकरांचा विश्वास हुशार माणसांवर असल्याची मार्मिक टिप्पणी शरद पवार यांनी केली. मैत्री अनेकांशी असते, राजकारणात बोट धरून आलो असे जे सांगतात ते काही खरे नसते. माणसं बोलायला हुशार असतात, त्यांच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात आणि हे पुणेकरांनी सिद्ध केले आहे. या शब्दात पुणे महानगरपालिकेतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्मिक शब्दात टिप्पणी केली. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ गायिका डॉक्टर अनुराधा पौडवाल यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी पवार यांच्यासह प्रतिभा पवार, अनुराधा पौडवाल यांची मुलाखत घेतली. यावेळी व्यासपीठावर महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, विजय राम कदम, फत्तेचंद रांका, संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते. 1 लाखांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार निलेश जेदे यांना प्रदान करण्यात आला. राज्य आणि केंद्रामध्ये महाराष्ट्र वेगळे राज्य आहे आणि महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या निकालानंतर आमचे अंकुश काकडे यांनी एका कट्ट्यावर विविध पक्षातील मित्रांना चहा दिला. निवडणुका राजकारणात संघर्ष हा व्यक्तिगत हिताचा असू नये, तो जनतेच्या हिताचा असावा असा सल्ला पवार यांनी दिला. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना ज्या कोणालाही भेटलो त्यानंतर त्याचे नाव कॉम्प्युटरमध्ये लिहून ठेवायचे हे सूत्र मी पाळले. त्यामुळे दुसऱ्यांना सुखावह देणाऱ्या गोष्टी कराव्यात हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे हितावह आहे असे पवार म्हणाले. एबीव्हीपीच्या गुंडांनी एसएफआयच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली, याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मोठे, मी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचं पुण्याचं काम करतो. त्यांनी दंगली किंवा दहशत हे समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. एबीव्हीपीला वापरून ही दहशत ते सध्याच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसेसला आणि इंटेलेक्च्युअल जे हब्स आहेत किंवा ब्रेन जिथून तयार होतं त्यांना हे टार्गेट करण्याचं, तिथं दंगली घडवण्याचं हे त्यांचं काम आहे. माझं नाव शीतल अलाट, नवसमाजवादी पर्याय आणि पुणे विद्यापीठातली विद्यार्थिनी आहे. ओके, सरांनी कुलगुरूंनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की एक समिती त्यांनी स्थापन केली, त्रिसदस्यीय समिती, पण अजून त्याचं काम कितपत पुढं गेलं किंवा अहवाल आला याची बातमी अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मला त्याचबरोबर अजून 2 मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात. एक म्हणजे पोलिसांचा मुद्दा, म्हणजे विद्यापीठामध्ये जे आता कोणी हक्कासाठी लढेल तर त्यांना पोलिसांची धमकी दिली जाते. म्हणजे पोलिसांच्या गाड्या येतात, तिथे मुलांना उचलण्याची धमकी देतात. म्हणजे यापुढे विद्यार्थ्यांनी कोणत्याही आपल्या हक्काची मागणी करू नये असं वातावरण एक प्रकारे विद्यापीठात तयार केलं जातं. खास करून पोलिसांना जोपर्यंत कुलगुरू सांगत नाही तोपर्यंत आतमध्ये येण्याची परमिशनच नाही. तरीही ते येतात, विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतात. आणि पोलिसांशी बोलल्यावर उत्तर असं येतं की वरून ऑर्डर आलेले असतात, त्यामुळे हे त्यांना करावंच लागतं. आणि दुसरा मुद्दा मला एबीव्हीपीचा बोलावासा वाटतो की एबीव्हीपी जे आता मुलींचं भांडवल करतं आहे, म्हणजे काहीच गरज नसताना त्या मुलीला पुढं आणणं आणि तिला तिच्या माध्यमातून सांगायला भाग पाडणं की ही मुलं आमच्याशी छेडछाड करत आहेत. तर हे मुलींचं भांडवल जे एबीव्हीपी किंवा जे सत्तेत आहेत लोक तर ते जे बनवत आहेत तर ते त्यांनी लवकरात लवकर थांबवावं. कारण ज्याच्यावर खरंच अत्याचार होतात मुलींवरती, ते अत्याचार या गोष्टींमुळे मागे पडतात किंवा लोक त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. तर त्यांनी मुलींचं भांडवल बंद करावं. हिंदी म्युझिक व्हिडिओ रुके रुके पल 1 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. गीतकार व संगीतकार दिग्विजय जोशी यांनी गायलेलं साथीला रसिका वजे, अभिनेत्री मुग्धा परांजपे, दिग्विजय जोशी यांच्यावर चित्रित झालेला हा व्हिडिओ 1 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या व्हिडिओ गाण्याद्वारे जी काही रक्कम गोळा होईल त्यातील 50% रक्कम अंध आश्रमात देण्यात येईल. या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी राबवली जाईल असे मत दिग्विजय जोशी यांनी व्यक्त केले. तसेच या व्हिडिओ गाण्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळावे आणि आपल्या जीवनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे असा एक संदेशही देण्यात आला आहे. मी
माझी बायको सनी, हे गाणं 1 मार्च 2016ला लिहिलं होतं, संगीतबद्ध झालं. हे माझं 128वं गाणं आहे, व्हिडिओ सॉन्ग आहे. आतापर्यंत 16 झालेले आहेत. ह्या गाण्यातनं नेमकं गोष्ट काय आहे, मेसेज काय? तर मी संपूर्ण गोष्ट सांगितली तर ते उद्या 1 मार्चला बघायला काही राहणार नाही. पण मी एवढंच सांगेल की जर खरंच तुम्ही तुमच्या प्रियसीवरती खूप प्रेम करता का प्रियसी तुमच्यावरती खूप प्रेम करते, तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं जे आपल्या सरकारने RTOनी ट्रॅफिक रूल्स जे केले ते पाळा. कारण जर तुम्ही ते ट्रॅफिक रूल्स नाही पाळले तर तुमचं प्रेम हे कायम जगू शकतं, टिकू शकतं, राहू शकतं. तर मेसेज आता जाईलच. कारण या गाण्यामध्ये आम्ही ट्रॅफिकचे रूल्स पाळा, जे काही RTO सांगतं, जे काही ट्रॅफिकचे लोक सांगतात की सीट बेल्ट वापरा, ह्या सगळ्या गोष्टी पाळा. गाण्याची फार आगळीवेगळी कथा आहे. 4 मिनिटाचं गाणं आहे. रसिका बजे आणि मी हे गाणं गायलं आहे. संगीतबद्ध आणि लिहिलं पण मीच आहे. याचं सुंदर अभिनय, त्याच्यात जी लीड अभिनेत्री आहे ती त्या मुग्धा परांजपे आहे. DOP सनी जहागीरदार यांनी केलेलं आहे. मेकअप आणि हेअर जे आहे ते समा केसकर जोशी यांनी केलेलं आहे. आणि लोकांना संदेश म्हणजे ह्याच्यातून जे काही आम्हाला इन्कम होणार आहे, सुमित म्युझिक पब्लिश करत आहे, त्याच्यातली 50% जी अमाऊंट आहे ती आम्ही अंधा आश्रमाला डोनेट करत आहोत येत्या 6 महिन्यात. हा एक सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे. हा संदेश युवांपर्यंत, गाणी काय भरपूर बनतात, सो हा संदेश आहे सगळ्या युवा मित्रांना की ह्याच्यातली सामाजिक बांधिलकी म्हणजे आमच्या लहान अंध मुलांना, मित्रांना, बंधू भगिनींना त्याच्यातनं काहीतरी या व्हिडिओ सॉन्गमध्ये. तसं बघायला गेलं तर मी शॉर्ट फिल्म वगैरे केलेल्या आहेत खूप. एक हिंदी शॉर्ट फिल्म पण केली आहे. पण ॲज अ गाण्याच्या ह्याच्यामध्ये एक मला रोमॅन्टिक खूप करायचंच होतं. माझं आणि दिग्विजयचं गेले 1.5 वर्ष त्याच्यावरती बोलणं चाललं होतं आणि फायनली आम्ही ते केलं. आणि नुसतं आम्ही करायचं म्हणून केलं नाही आहे, तर खूप सुंदर पद्धतीने ते सगळं पिक्चराईज झालं आहे. ती स्टोरी छान आहे. लोकेशन पण तुम्हाला म्हणजे आपल्या पुण्यातलंच आहे, पण तुम्ही सांगा ते कुठलं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. सो ओव्हरऑल प्रोसेस खूपच छान होती या सगळ्या गाण्याची. आणि जसं दिग्विजयने मेन्शन केलं की ट्रॅफिक रूल्सबद्दल आम्ही त्याच्यात जास्त एम्फसाईज केलं गाण्यामध्ये. पण इट इज नॉट ओनली अबाउट ट्रॅफिक रूल्स, पण ते एका प्रेमकथेतून कसं व्यक्त झालं आहे ते बघण्याची मजा जी आहे ना ती तुम्हाला 1 मार्चलाच मिळेल. कारण आम्ही आत्ता सांगून तुम्हाला तसं कळणार नाही. सो ते तुम्ही व्हिडिओज बघा नक्की 1 मार्चला आणि सांगा आम्हाला कसं वाटतंय तुम्हाला. म्हणजे माझ्यासाठी हा पहिला व्हिडिओ आहे ॲज अ मेकअप आर्टिस्ट. ह्याच्या आधी मी ब्राईड्स केलेत, म्हणजे मेकअप ह्या क्षेत्रामध्ये आहे भरपूर. साठेंचा एक व्हिडिओ सॉन्ग केला होता. हो, तेही केलं होतं. तिथेही मी मेकअप आणि ड्रेस हेअरस्टायलिंग वगैरे सगळं केलेलं होतं. बट ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला पुढे जाण्यासाठी माझ्या नवऱ्यानेच खूप प्रोत्साहन केलेलं आहे की कर तू, म्हणजे इथनं पुढे अजून खूप करता येईल. त्याच्यामुळे मला मेकअप ॲज अ व्हिडिओ म्हणून मला पहिल्यांदा हे मिळालेलं आहे आणि मी मेकअप केलेला आहे. आणि ह्याच्यापुढे मी अजून प्रयत्न करेल त्याला की आता अजून ह्याचा भरपूर व्हिडिओज होते आणि मला भरपूर असे मेकअप करायला त्याच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि कॉजबद्दल बोलायला गेलं तर आमचं एक खूप आधीपासूनच आमचं बोलणं चाललेलं होतं की ब्लाइंड स्कूलला जे काय अमाऊंट येईल ते द्यावं. कारण काय ते आपल्याला बघू नाही शकत, ते आपल्याला फक्त ऐकतात. त्याच्यामुळे आमच्यासाठी खूप मोठी, सगळ्यांसाठीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही ते डोनेट करतोय त्या ब्लाइंड स्कूलला. आणि होप सो की त्या पैशातनं त्या मुलांचं काहीतरी व्हावं चांगलं आणि ते आमचे व्हिडिओ सॉंग्स बघू शकतील ह्याचं आम्ही प्रार्थना करतोय आता पुढे जाऊन. आणि हे आम्ही करत राहणार आहे. आणि असेच व्हिडिओ सॉंग जसे येतील तसे आम्ही डोनेट करू अजून. आणि हा सोशल कॉज अजून लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, कारण काय गेलेलं नाही आहे अजून हे लोकांपर्यंत. बिकॉज त्यांना काय हां ठीक आहे करतात म्हणून, पण हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि युवा पिढीने ह्याच्यात अजून आम्हाला सगळ्यांना मदत केली पाहिजे, एवढंच. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.